Hello all, welcome to the MIT Corers podcast series. Today's podcast series, in today's podcast series, you will have lots of fun, you will get the right kind of knowledge, and I'm sure it will be more interested. Why? Because today's podcast, we have special guest. They are the official students of the MIT Corer. Let's welcome Priyanka and Sanskruti. Hello, sir. Thank you, Priyanka and Sanskruti, for joining today's podcast. We'll go with some one-by-one questions. Sometimes Priyanka or Sanskruti, whom you want to speak, you can directly interrupt me and then you can talk, no problem. My first question to the Priyanka, I come to know that you came from the Satara and you have taken admission in MIT College of Railway Engineering and Research. What was the objective behind it? फर्स्ट मी सर्च केलं होतं कॉलेजबद्दल. मी इथले प्लेसमेंट्स पाहिले होते, फॅकल्टीबद्दल माहीत होतं, PhD वगैरे केलेले आहेत, खूप टीचर एक्सपिरियन्स आहेत. त्याच्यामुळे मग मी डिसाईड केलं की इथेच मला ॲडमिशन हवं आहे. सगळेजण विचार असं करतात की सिटीमध्ये जावं, तिथे ॲडमिशन घ्यावं, पण माझं असं मोटिव्ह होतं की अशा ठिकाणी जावं की जिथे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळतील. म्हणजे कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह झालं पाहिजे, टेक्निकल स्किल प्लस अदर ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या इम्प्रूव्ह होण्यास. त्याच्यासाठी मला हे बेस्ट कॉलेज वाटलं. मग मी सातारवरून मग हे कॉलेज टाकलं आणि इथे ॲडमिशन घेतलं. ग्रेट. नाउ माय अनदर क्वेश्चन टू द संस्कृती. I come to know that you both are belong from the CSE, Computer Science and Engineering. Of course, most of the girls, they are going into the CSE itself. But what was the motivation behind it personally, you or your parents, to choose MIT Corer as well as CSE? Yes, actually, I'm a local. You're from Barshi itself, okay, fine. So, I found my elder brother is now he's in job, he's doing job. So, he's also a software developer. Okay. So, my parents also thought that I also do the engineering in the computer science and engineering. So, the main motive is to, in Barshi there is a MIT College of Railway Engineering, so it is the best college, and also my parents will be happy that I am in Barshi only. Okay. So, see, Barshi is not a metro city, or it's not a district place, but basically in a Barshi itself, you will get what exactly you are looking for. So, MIT campus is in Barshi, so as she mentioned, she will get, and even as Priyanka said, she's though from Satara, but what the objective behind to come into the Barshi, she must think that yes, she got it what exactly she looking for. Priyanka, अजून एक क्वेश्चन असाच आहे की ऑफकोर्स यू ट्रॅव्हल्ड, यू हॅव टेकन अँड ऑफकोर्स यू आर हॅपी. ज्या फॅसिलिटीज आहेत कॅम्पसमधल्या, व्हॉट आर दोज फॅसिलिटीज अँड आर यू युटिलायझिंग ऑल दोज फॅसिलिटीज? येस, देर आर सो मेनी फॅसिलिटीज लाईक कॅन्टीन आहे, हॉस्टेलमध्ये खूप व्यवस्थित सिक्युरिटी वगैरे आहे. फॅसिलिटीज फॅकल्टीबद्दल बोलायचं झालं तर ते खूप वेल एक्सपिरियन्स आहेत. त्यांच्याकडे कोणत्या गोष्टीसाठी गेलं तर ते प्रत्येक क्वेश्चन रिझॉल्व करतात आपला. आणि बाकी कॅम्पसमधून प्लेसमेंट्स वगैरे आहेत. बाकी फॅसिलिटी, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतात, इव्हेंट फेस्ट असतात. मध्ये लास्ट एक हॅकॅथॉन झालं किंवा एक्सटर्नल लेवल आपल्याला जायचं झालं तर फॅकल्टी हेल्प करतात. अच्छा, ओके. पॅरलल क्वेश्चन सेम की टीचिंग लर्निंग जी मेथड आहे ती कशी आहे MIT मध्ये? 2 वे कम्युनिकेशन असतं MIT मध्ये. आता जर लेक्चर चालू आहे तर कोण असं 1 वे कम्युनिकेशन होत नाही. टीचर आले तर स्टुडंटमध्ये आणि टीचरमध्ये नेहमी 2 वे कम्युनिकेशन राहतं. त्याच्यामुळे कोणती पण कन्सेप्ट जर समजायची झाली तर एकदम क्विकली आणि लवकर समजायला बरं पडतं. ओके. संस्कृती, आय हर्ड दॅट की एक प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग म्हणून एक मेथोडॉलॉजी आहे किंवा प्रॅक्टिकल बेस्ड लर्निंग, ती MIT मध्ये आहे, आणि ते असेल तर कसं एक्झॅक्टली एक्झिक्युशन होतं हे? येस आहे. म्हणजे आता आमचं थेअरी पण चालू राहतं, मग त्याच्यासोबतच एक प्रोजेक्ट म्हणजे प्रॅक्टिकल, हँड्स ऑन प्रॅक्टिकल्स घेतले जातात. लॅब्स, वेल इक्विप्ड लॅब्स आहेत. मग तिथे प्रॅक्टिकल दररोज म्हणजे आमचा करिक्युलममध्ये आहे त्यात. मग प्रॅक्टिकल बेस्डवरती मग आम्हाला प्रॅक्टिकली शिकवलं जातं. मग आणि लाईन टू लाईन समजवतात सुद्धा, म्हणजे कसं आहे, काही डाऊट वगैरे असेल तर ते सॉल्व्ह होतं. मग तसं प्रोजेक्टसुद्धा बिल्ड करण्यात हेल्प वगैरे करतो. ओके. If we talk about the facilities of the engineering college, any engineering college or our MIT Corer also, always we think that we have a hostel, we have mess, we have canteen, we have Wi-Fi,
computer labs. So all these facilities are available? Yes, because yes please. बिकॉज जेव्हा केव्हा एखाद्या वेळेस लवकर कॉलेज सुटलं तर आम्हाला कम्प्युटर लॅबमध्ये बसून प्रॅक्टिस स्वतःची पर्सनल, म्हणजे जर आता लॅपटॉप जर घेणं शक्य नसेल तर कम्प्युटर लॅब्स आहेत, त्याच्यामुळे तिथे आम्हाला स्वतःची पर्सनल प्रॅक्टिस वगैरे करता येते. प्लस एक्स्ट्रा टाइममध्ये फॅकल्टी सुद्धा आम्हाला हेल्प करते त्याच्यासाठी. ओके, ग्रेट. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पण सपोर्ट मिळतो प्लस ऑफलाईन पण सपोर्ट, दोन्ही बाजूने सपोर्ट मिळतो. ग्रेट ग्रेट. त्याच्याच लागून माझा प्रश्न संस्कृती तुला असा आहे की हाऊ इज MIT Khorar faculty, how they are supportive to you or our class students, maybe boys or girls? Actually the faculties are all faculties, the teaching is excellent. Okay. And all faculties are experienced and many of with PhDs and also worked in the industry also. So they support with us to us and in the curriculum also, and as well as the extra curriculum activities like the NSS activities also. So also in extra curriculum activities, one of my NSS activities there. So that at that time there is a topic at the Vikasit Bharat Youth Parliament. Okay. So in that topic I want to made a video of related to Vikasit Bharat 2047. Okay. So at that time I uploaded the video on the My Bharat portal. It's a 1 minute limited time, that is the 1 minute. So when I upload, I selected at the district level round. The district level was with Solapur and Dharashu, both are the districts. So from that there is also time limit of the 3 to 4 minutes like that also. Okay. We also two students from this college, MIT Khorar, that is and one of the my senior is there, and we both selected for the state level round. Okay. For the Mumbai University Kalina campus. Oh, great. And for that also the faculty supported us. That's why we get this opportunity. Great. So this is very great opportunity for me, and I'm very thankful, grateful for that. Okay. Good. So you are getting the opportunities and you are utilizing the same as well. प्रियंका, माझा प्रश्न असा आहे की गव्हर्नमेंट स्कीम आहे जे स्कॉलरशिपची, सो ऑल गर्ल्स आर गेटिंग दॅट फॅसिलिटी? Yes, some girls get that facility. I also get that scholarship. Yes. Because whose income is less than 8 lakhs parents income. So all girls are getting that facility. Yes, all girls are getting the scholarships. Sanskruti, now you are in 3rd year, right? Yes. Okay. So of course placement preparation has been started, right? So what is exactly that process is been initiated for the placement purpose as of now? Yes, for the placement purpose, our college has conducted sessions or like the technical training and also the soft skill. As soft skill is also important part for the interview purpose also. For that the teamwork, communication, leadership, these are the very effective for the interview purpose. And for that the 10 days training program is also conducted in this college. Okay, so great. It really helped me to improve my teamwork and also communication, also confidence for my placement. Wow, great. माझा तुझा लास्ट प्रश्न प्रियंका की हाऊ मच यू आर हॅपी इन MIT Khorar? ॲक्च्युली एंट्री करताना फर्स्ट इयर म्हणलं की खूप उत्साह असतो. फर्स्ट इयरमध्ये खूप गोष्टी लर्न करायला भेटल्या. फॅकल्टीचा मला इतका सपोर्ट भेटला की मी दोन्ही पण सेमला 10 पॉइंटर घेतलाय. त्याच्यामुळे तर मी खूप इथे हॅप्पी आहे. बाकी अदर एक्सटर्नल ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करायला भेटतं त्याच्यामुळे, आणि फॅकल्टी प्लस सपोर्ट करते. मी खूप इथे हॅप्पी आहे. बाकी इतर कॉलेजेसच्या असं कम्पॅरिझन केलं, फ्रेंड सोबत कॉन्टॅक्ट वगैरे झाला तर असं वाटतं की मी चॉईस बरोबर केली आहे. मी इथे ऍडमिशन घेऊन सगळ्यात मोठी माझ्या लाईफमध्ये बेस्ट माझा डिसिजन ठरलाय. मला प्रत्येक गोष्टीकडून सपोर्ट मिळतो. प्लस मी जी एंट्री केली होती, मी ज्या पर्सनॅलिटीने आले होते त्याच्यापेक्षा माझ्यामध्ये स्वतःमध्ये खूप काही गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट झाले आहे. त्याच्यामुळे मी खूप हॅप्पी आहे इथे. ग्रेट, थँक्यू. संस्कृती, तुला पण सिमिलर अजून एक क्वेश्चन आहे. व्हॉट इज द वन ॲडव्हान्टेज यू कॅन टेल टू द आवर ऑडियन्स अबाउट MIT Khorar? About MIT Khorar, the advantage is that we in MIT Khorar, in MIT Khorar, there is a very overall development is happening, like the good academics, great facilities, and also a lot of exposure. So that is
major advantage of the MIT Core. Okay. So thank you, Sanskruti and Priyanka, joining for today's podcast. Thank you, sir. As they have given lots of insights about the MIT Corers, happenings of the MIT Corer, and the inputs, how exactly into the teaching, learning, or maybe the placement process as well. So still you have not subscribed our MIT College of Railway Engineering and Research YouTube channel, please subscribe. You please connected to us for the upcoming podcast series, where you will gain the more knowledge about the MIT Core students, parents, or even industry people as well. Thank you. Thank you, sir.